लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती मोठा भार पडल्याची ओरड होत असतानाच ही योजना बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी किती प्रयत्न केला, कोणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार अशा चर्चा केल्या होत्या. पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. आता जरा विरोधकांकडे जाऊयात. सध्याचा विरोधकांचा चेहरा असलेले उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरती टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशी घोषणा करणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही असं म्हणत पलटवार केला. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. आणि याच अनुषंगाने आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेतकरी नेते राजू शेट्टी आणि भाजपचे आमदार सदाभाऊ खोत. दोघांचंही आपण गेस्ट सेंटरला स्वागत करूया. दोघांचंही स्वागत आहे झिरो आवर मध्ये. आणि पहिला प्रश्न घेऊन मी जातेय राजू शेट्टी यांच्याकडे. आज कर्जमाफीची घोषणा तर झालेली आहे, ती परिपूर्ण तुम्हाला वाटते का? या कर्जमाफीचा अर्थ तुमच्या दृष्टीने काय? नाही, ही घोषणा परिपूर्ण नाही आहे. खरं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा विश्वासघात झालेला आहे. 2025च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओरडून सांगत होते की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार, कोरा 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 असं 3-4 वेळा ते म्हणत होते. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा तसंच तरतूद केलेली होती आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी भरभरून या महायुतीला मतं दिली. परंतु प्रत्यक्षामध्ये हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचंच काम केलेलं आहे. एक तर मागचं वर्ष हे आयुष्यामध्ये एक वाईट स्वप्न ठरावं अशा केलेलं आहे. अनेक अतिवृष्टी संकटांनी शेतकरी बेजार झालेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्याला आधार द्यायची आवश्यकता होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये पडलेल्या प्रचंड पावसामुळे पूर्ण खरीप पीक म्हणजे संपून गेलेलं होतं. अगदी ऊसासारखं जे प्रतिकारक्षम पीक आहे त्याला सुद्धा मोठा फटका बसला होता. कोकणातला आंबा काजू पिकाला फटका बसलेला आहे. 10% सुद्धा उत्पादन येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या अर्थसंकल्पातून काही ना काही दिलासा शेतकऱ्यांना मिळेल असं वाटलं होतं. बरोबर आहे, परंतु हा दिलासा पुरेसा नाहीये असं तुम्ही म्हणताय. सदाभाऊ, पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा जो विरोधकांचा आहे उच्चार, त्याच्यावरतीच कुठेतरी पुनरुच्चार केलेला आहे आता राजू शेट्टी यांनी. तुम्ही काय म्हणाल? एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे की हा अर्थसंकल्प ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. मी गेल्या 7-8 वर्षामध्ये अनेक अर्थसंकल्प सभागृहामध्ये पाहिलेले आहेत आणि त्याच्यावरती विवेचनही झालेलं आहे. एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा होता आणि यामध्ये अल्पभूधारक शेतकरी, कोरडवाहू शेतकरी जो पीक कर्ज घेतो विकास सोसायटीचं, हे जवळजवळ 100% त्याचं नील होणार आहे.
पीक कर्ज, कारण ही कर्जमाफी पीक घेतलेल्या पीक कर्जासाठी कर्जमाफी आहे. आणि कोणतंही राज्य सरकार, अगदी महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये, आता उद्धव साहेबांचं मी बोलणं ऐकलं, त्यांनी 2 लाखच दिलं होतं, त्यांनी काही 7-12 कोरा केला नव्हता. शेवटी राज्याचं बजेट किती आणि तुम्ही त्याच्यावर किती खर्च करू शकता याचं एक कुठेतरी ताळेबंद आहे. आणि मग 50,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला देऊ असं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सांगितलं. जवळजवळ 60-70% शेतकऱ्यांना 1 रुपयाही दिला नव्हता त्यांनी. आणि म्हणून जी झालेली कर्जमाफी ही मोठी शेतकऱ्याला दिलासादायक अशी कर्जमाफी आहे. आणि निश्चितपणाने याचा लाभ राज्यातल्या पीक कर्ज घेतलेल्या कोरडवाहू क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार. राहिला कोकणामध्ये यावर्षी आंब्याचा भार आला नाही, नैसर्गिक संकट त्या ठिकाणी आलं, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. पंचनामे झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळेल. परंतु कोकणातला शेतकरी बरोबर आहे. 1 एकर 2 एकर शेती करणारा शेतकरी, त्यांचं कर्ज फार कमी असतं. कोकणाला सुद्धा यातून मोठा दिलासा, बरं, तुम्ही दिलासा मिळेल असं म्हणताय, परंतु या दिलासा मिळण्याचे किंवा कर्जमाफीचे निकष काय असणार आहेत? एक आहे की कर्जमाफीचा साधा आणि सरळ निकष आहे, जे सप्टेंबर 2025 जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी नेहमी एकच विनंती आहे, तुमचा कॅमेरा रोटेट करा. तो कॅमेरा व्हर्टिकल झालाय, त्यामुळे तुमचं व्हिज्युअल बिलकुलच नीट दिसत नाही आम्हाला. हा, आता बरोबर आहे, बोला. जे शेतकरी नियमित कर्ज भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांना या ठिकाणी 50,000 रुपये मिळणार आहे. आणि सप्टेंबर 25 जे पर्यंत शेतकरी थकबाकीदार आहेत की त्यांनी कर्जच भरलं नाही, सप्टेंबर 2025 म्हणजे अजून मार्च याचा आहे कर्ज भरायला. आणि मला वाटतं की अशा शेतकऱ्यांना सगळ्यात त्याचा थकबाकीदार शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणानं लाभ देणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की कर्जमाफीच्या बरोबर 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. दिवसा वीज देण्याच्या बाबतीमध्ये धोरण त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना दिवसा त्या ठिकाणी हे दिलं जाईल. आणि म्हणून निश्चितपणानं हा अर्थसंकल्प जो आहे तो शेतकऱ्याला डोळ्यासमोर. बरोबर आहे. मला असं वाटतं आपला त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया त्यांच्याकडे. परंतु राजू शेट्टीजी, ज्या पद्धतीने आता या सगळ्या योजनेचं वर्णन करून सांगत होते सदाभाऊ खोत, ते ऐकून सुद्धा तुम्हाला असं वाटत नाही का की काही अंशी तरी शेतकऱ्यांना याची मदत होऊ शकते? बरोबर, तुम्ही सांगितलेले इतर मुद्दे नक्कीच त्याच्यामध्ये आहेतच, परंतु येत्या वर्षभरामध्ये मात्र याचा फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? काही मदत होणार नाही. एक लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलं तोच मुद्दा पुन्हा सांगतो की गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये झालेला जो प्रचंड पाऊस, विशेषतः परतीच्या मान्सून पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. सोयाबीन, कापूस, सगळ्याच प्रकारची पिकं, द्राक्ष, आणि इकडं अगदी आंब्यालाही त्याचा फटका बसला, काजू पिकाला बसला, ऊसाचं एकरी 10 ते 15 टन उत्पादन घटलं. आणि हे कशामुळे झालं तर सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस पडला. परंतु म्हणजे ज्या पिकाचं नुकसान झालं त्या पिकावर काढलेलं पीक कर्ज या 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीत येतच नाही आहे. त्यामुळं हे जे म्हणतात ना पीक कर्ज, अरे पण ज्या पिकाचं नुकसान झालं ते पीकच याच्यामध्ये येत नाही. आणि त्या पिकावरचं कर्ज जे आहे ते आता नंतर थकीत होणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याला फायदा होत नाही. दुसरी गोष्ट, आज महाराष्ट्रामध्ये एकूण जे काय कर्जाची संख्या आहे त्याच्यामध्ये जर आपण घेतले तर साधारणपणे 2.5 ते 3.5 लाख रुपये व्याजासकट थकीत असणाऱ्या कर्जदारांची संख्या फार मोठी आहे. आणि यांनी आता 2 लाखापर्यंतची जी काही कर्जमाफी झाली आहे याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की वरचे पैसे शेतकऱ्या तरच ते त्याच्या कर्ज खात्याला 2 लाख रुपये जमा होणार. मग त्याचं परंतु आहे की त्याकडे 1 रुपया सुद्धा, म्हणजे वरचे पैसे तो भरत नाही ना, आता वरचे पैसे भरत शकत नाही. म्हणून
वरचे 2 लाख रुपये तो घेऊ शकत नाही. बरोबर. त्याचं खातं दिलं बरोबर, होत नक्कीच नाही. आपण त्याचं हा खातं प्रश्न दिलं होत घेऊन नाही, तो खातं- राजू शेट्टीजी आपण हा प्रश्न घेऊन सदाभाऊ खोत यांच्याकडे जाऊया. सदाभाऊ, 2.5-3 लाखाचं कर्ज असेल आणि वरची जर रक्कम भरता येणार नसेल तर मग 2 लाखाचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, पीक कर्ज शेतकरी हा विकास सोसायटीचं काढत असतो जून जुलैमध्ये. मार्च झाल्यानंतर एप्रिल मेला काही ठिकाणी पीक कर्जाची उपलब्धता करून दिलेली असते. त्यामुळे कर्ज काही ते जुलै ऑगस्ट मध्ये काढत नसतो आणि म्हणून ते कर्ज काढलेले किंवा पूर्वीचा शेतकरी जो थकबाकीदार असेल त्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने फायदा होणार. आता जे शेतकरी नियमित भरत आहेत, थकबाकीदार नाही, त्यांना प्रोत्साहन पण मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला बहुतांश शेतकऱ्यांची जमीन ही आता तुकड्याची झालेली आहे. बहुतांश जवळजवळ 80%-85% शेतकरी हा अल्पभूधारक आहे आणि मग 2 एकर 1.5 एकर ज्या शेतकऱ्याची शेती आहे, 2.5 एकर शेती आहे, अशा शेतकऱ्यांना कर्ज हे 2 लाखाच्या आतच मिळत असतं. ते काही जास्त मिळतच नसतं आणि म्हणून निश्चितपणानं याचा फायदा हा अल्पभूधारक शेतकरी, खोडकर शेतकरी यांना राज्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि म्हणून 80% आसपास पीक कर्ज घेतलेला शेतकरी या कर्जाच्या विळख्यातून मुक्त होईल. बर, राजूजी. हे काही खरं नाही आहे. कारण राज्यातल्या एकूण कर्ज शेतकऱ्यांचं थकीत जे कर्ज आहे ते जवळपास 2 लाख कोटी रुपयाच्या आसपास आहे आणि त्यातले केवळ 15,000 कोटी रुपयाची तरतूद यांनी केलेली आहे. म्हणजे ही रक्कम किती तुटपुंजी आहे लक्षात घ्या. हे वर्ण गोड वाटतं. त्या साखरेचा मुलामा चढवलेला अर्थसंकल्प आहे. मी पुन्हा सांगतो की ज्या पिकावर कर्ज काढलेलं होतं ते पीक या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये पूर्णपणे नष्ट झालेलं असताना ते कर्ज थकीत नाही म्हणून ते माफ होत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्याला भरता येत नाही अशी अवस्था आहे. आणि ते याच्यामध्ये बसत नाही. लक्षात ठेवा, हे कर्ज 24-25 या सालामध्ये ज्यांनी कर्ज काढलेलं होतं आणि ते थकीत आहे त्याला माफ होतंय. पण खरं नुकसान झालेलं आहे की 2025च्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये जो पाऊस पडला त्या पावसाच्या काळामध्ये पूर्ण कापणीला आलेलं पीक नष्ट झालेलं होतं आणि त्या पिकावर काढलेलं कर्ज हे येत्या मार्चला थकीत जाणार आहे. अजून ते थकीत गेलेलं नाही आणि त्यामुळं तो शेतकरी वंचित राहायला लागला. हा मुद्दा मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ते पीकच नष्ट झाल्यामुळं तो नक्कीच. त्यामुळे त्या काळातल्या नुकसानीचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे आणि या अनुषंगाने त्यामुळे कशी तरतूद करता येईल किंवा गेली पाहिजे याच्यावरती तुमचं प्रश्नचिन्ह आहे. पण आता एक शेवटचा प्रश्न विचारते, आपल्याकडे वेळ कमी आहे. आज जे बजेट सादर झालंय त्याला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल? पहिला प्रश्न आहे सदाभाऊ खोत यांना. सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेवून शेतकरी, शेतमजूर, 12 गुंठेदार, मग वेगवेगळे घटक या सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून देवागौडी केलेलं आहे आणि म्हणून मी याला 10 पैकी 10 गुण देत आहे. 10 पैकी 10. बरं, राजू शेट्टीजी. बाजारामध्ये सध्या 2 प्रकारची फुलं आहेत. एक नैसर्गिक फुलं जी शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली आहेत, ती दिसायला अतिशय सुंदर आहेत, त्याला सुगंध आहे. आणि दुसरी चिनी बनावटीची आयात केलेली कागदी फुलं, प्लॅस्टिकची फुलं. मी या बजेटचं उदाहरण याची तुलना ही प्लॅस्टिकच्या फुलाशी करून दिसायला आकर्षक दिसतं, स्वप्न रंगवणार दिसतं, पण याच्यातून काही नाही. त्यामुळे केवळ 2 आणि 2च मार्क मी दिले. बर, धन्यवाद. तुम्ही दोघं इथे आलात आणि अत्यंत रोखठोकपणे आपली मतं व्यक्त केलीत. धन्यवाद. आणि आता यावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे तेही जाणून घेऊयात. जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती कौल काय आलेला आहे महाराष्ट्राचा. एकूण 16,000 मतं आली आणि लाडकी बहीण योजनेला